गावागावात घराघरात मृणालिनी राजे जाधव पाटील यांचा वाढता संपर्क। भाजपचे नेते संजयदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली युवा नेते ॲडव्होकेट सुशांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तवाड जिल्हा परिषदेच्या उमेदवार महिला नेत्या मृणालिनी राजे सुशांत पाटील जाधव यांनी मतदारसंघातील प्रत्येक गावागावात घराघरात संपर्क वाढवला असून मतदारांचा त्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। या मतदारसंघात दत्तवाड, घोसरवाड, नवे दांडवाड, जुने दांडवाड, टाकळी, टाकळीवाडी, राजापूर, खिद्रापूर या गावांचा समावेश असून दत्तवाड हे मतदारसंघातील मध्यवर्ती व प्रमुख गाव आहे। मयूर उद्योग समूहाचे प्रमुख भाजपचे नेते संजयदादा पाटील आणि युवा नेते ॲडव्होकेट सुशांतदादा पाटील यांनी गेल्या 10 वर्षापासून या मतदारसंघावर पकड मजबूत केली आहे। मतदारसंघातील अनेक गावातील विकास कामं आणि महिलांच्यासाठी अनेक योजना राबवून विकासात्मक कामं केली असून याच कामाचा वसा आणि वारसा घेऊन ॲडव्होकेट सुशांतदादा पाटील यांच्या सौभाग्यवती महिला नेत्या मृणालिनी राजे पाटील यांनी देखील मतदारसंघात विकास कामाचा धडाका सुरू केला असून महिलांच्यासाठी होम मिनिस्टर, हळदी कुंकू यासह धार्मिक कार्यक्रमात सहभागी होऊन महिलांचा वाढता पाठिंबा मिळवला आहे। दरम्यान टाकळीवाडी येथील ग्रामदैवत यात्रेत देवदर्शन घेऊन मतदारांशी संवाद साधला। दत्तवाड जिल्हा परिषद मतदारसंघात मृणालिनी राजे पाटील यांना मतदारांचा मोठा पाठिंबा मिळतोय। त्यामुळे आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत मृणालिनी राजे पाटील या विक्रमी मताने निवडून येतील असा ठाम विश्वास जनतेतून व्यक्त होतोय। मराठी एस न्यूजसाठी दत्तवाडहून जहांगीर रणमली। सर्वांना माझा सप्रेम नमस्कार। मी सगळ्यांची नावं घेणार नाही कारण मी ह्याला आपलं स्वतःचं गाव समजतो। त्यामुळं मी इथे एक बहीण म्हणून आज एक बहिणीच्या अधिकाराने आज आपल्यामध्ये आलेले आहे। आपण सगळे माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहे। इथे माझे भाऊ, काका, मामा, आजोबा, बहिणी, काकी, मावशी सगळे आहेत। त्यामुळं मी आपली हक्काची लेक आहे आणि मी एक लेक म्हणून या गावात आज दुसऱ्यांदा आले आहे। त्यामुळे मी असं म्हणू शकते की मी अधिकाराने एक विश्वासाने आज आपल्या गावात आलेले आहे। आपल्या ज्या काही समस्या असतील आपण मला हक्काने सांगू शकता। मी आज इथे आपल्याला एक आश्वासन देते की कुठल्याही महिलेला कुठल्याही क्षणी कुठलाही त्रास असू दे त्यांना संजयदादा पाटलांची किंवा सुशांतदादा पाटलांची वाट बघायची गरज नाहीये। आपण थेट माझ्यापर्यंत येऊ शकता। एक लेखीच्या अधिकाराने आपण मला सांगू शकता की आमची ही समस्या आहे ताई आणि आम्हालाही सोडवून पाहिजे। मी आपल्यासाठी दिवस रात्र एक करील ही समस्या माझ्यापर्यंत जेवढ्या लवकरात लवकर मला सोडवता येईल मी सोडवणार। योजना अनेक आहेत महिलांसाठी, जसं की साहेबांनी आता सांगितलं की बऱ्याचशा अशा योजना अजूनही आहेत सरकारांच्या ज्या फक्त आणि फक्त महिलांसाठी केल्या पण त्या पोचत नाहीये किंवा बहुतेकदा माझ्या अनुभवात असं आलंय की बऱ्याचशा महिलांना त्या योजना काय आहेत हे माहिती पण नाही। त्या योजनांची माहिती करून असू दे किंवा त्या योजना गावोगावी घर टू घर पोहोचवण्याचा हा माझा एक अथक प्रयत्न असणार आहे। मी जसं की मला आता भाऊ म्हटले की आपली एक इच्छा आहे की महिलांसाठी एक रोजगार हा सुरू व्हावा। माझ्या मनात माझ्या डोक्यात बरेचसे विचार आहे दादा की मी महिलांसाठी मला खूप करायचं आहे आणि बरेचशी कामं मी करणार आहे आणि फक्त महिलांसाठी नाही पण गावाचा विकास, गावाचं काम, जी कुठली कामं एवढ्या वर्षात कटली असतील, जी कामं आमच्या साहेबांनी बरेच वर्ष झाले त्यांचं स्वप्न आहे जिल्हा परिषद व्हायचं, त्यांच्या मनात जी स्वप्न असतील, त्यांच्या ज्या इच्छा असतील त्या देखील मी पूर्ण करणार आहे आणि आपला अधिकार आहे माझ्यावर। आपण जेव्हा जेव्हा मला अर्ध्या रात्री जरी मला बोलवला तर मी आपल्यासाठी आहे। मी फक्त आपला आज इथे आशीर्वाद घ्यायला आले आहे। आपली साथ, आपला आशीर्वाद हाच माझा प्रसाद आहे असं मी म्हणतो। धन्यवाद। आज आपण मला इथे दुसऱ्यांदा बोलवलं, मला फार आनंद झाला, मला फार बरं वाटलं। आज आपल्यामध्ये मी परत आले आहे आणि मी वारंवार येणार हे मी आपल्याला आश्वासन देते दादा। धन्यवाद।